हॅलो मित्रांनो, VSK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, VSK फिजिक्स बाबा हे तुम्हाला फिजिक्सचं भक्त करणार आहे म्हणजे काय तर फिजिक्सचे बेसिकपासूनचे ॲडव्हान्सपर्यंतचे सर्व कन्सेप्ट क्लिअर करून तुम्हाला नीट JEE आणि MSCET सारख्या एक्झाममध्ये चांगला स्कोअर करण्यास मदत करणार आहे. तर चला मग या व्हिडिओला आत्ताच्या आता लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल दाबून ऑल हे सिलेक्ट करा जेणेकरून की सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला भेटतील. तर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स हा फिनॉमेना पाहिला होता. राईट, हा एक कन्सेप्ट पाहिला होता. अतिशय इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. जर तो तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आय लिंकमध्ये जाऊ शकता किंवा या चॅप्टरच्या प्लेलिस्टमध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्लेलिस्टची लिंक देईल, त्याच्यामध्ये जाऊन ते तुम्ही पाहू शकता. राईट, तर या चॅप्टरमध्ये आपण अतिशय इंटरेस्टिंग लॉ पाहणार आहोत. त्याचं नाव आहे पास्कल्स लॉ. काय नाव आहे? पास्कल्स लॉ. बघा, ब्लेअर पास्कल नावाचे एक सायंटिस्ट होते, ब्लेअर पास्कल्स, आणि त्या सायंटिस्टने फ्लुइडवर किंवा त्याच्या प्रेशरवर खूप जास्त काम केलेलं आहे आणि त्यामुळेच प्रेशरचं युनिट जे आहे काय आहे? पास्कल आहे. सगळ्यांना माहित असेल प्रेशरचं युनिट काय आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. या युनिटला नाव काय दिलं आपण? पास्कल दिलं. का पास्कल दिलं? कारण ब्लेअर पास्कल नावाच्या सायंटिस्टच्या सन्मानार्थ ऑनरमध्ये दिलं ते. राईट, मग यांनी काय एक्सपेरिमेंट केलं आणि काय कन्क्लुजन काढलं बघूया आपण. तर अगोदर पास्कल्स लॉ समजून घ्यायच्या अगोदर आपण एक दोन एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला तो समजायला जास्त सोपं होईल. बघा, एक्झाम्पल काय? सोपं एक्झाम्पल आहे. एक व्यक्ती आहे, समजा आपल्याकडे एक व्यक्ती आहे. आता व्यक्ती कसा काय आय डोंट नो. राईट, असा व्यक्ती आहे. तुम्हाला माहिती आहे माझी ड्रॉइंग कशी आहे ते, इंटरेस्टिंग अतिशय. वाव, खूपच सुंदर असा एक व्यक्ती आहे. राईट, आणि त्यानं काय केलेलं आहे? त्यानं एक फुगा फुगवत आहे. फुगा कळते तुम्हाला? ओके, या फुग्यामध्ये हवा भरत आहे तोंडाने तो. राईट, लक्षात येईल तुम्हाला सगळ्यांना? एक व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती फुग्यामध्ये हवा भरत आहे. आता हवा ह्याच्या तोंडातून बघा या डायरेक्शनला येत आहे. सगळ्यांना कळतंय? हवा ह्याच्या तोंडातून या डायरेक्शनला येत आहे. बरोबर आहे का? समजा एका कंडिशनमध्ये या पॉइंटला प्रेशर P आहे किंवा आपण P1 म्हणूया. हे A पॉइंट आहे, हे B पॉइंट आहे आणि इथं प्रेशर P2 आहे. राईट, आणि थोड्या वेळानं त्या व्यक्तीनं फुग्यामध्ये हवा भरली. राईट, आणि हवा भरण्यासाठी त्यानं प्रेशर लावलं, एक्स्ट्रा प्रेशर त्यानं P लावलं. राईट, तर पॉइंट A ला आणि पॉइंट B ला, पॉइंट A आणि पॉइंट B ला आता नेक्स्ट प्रेशर काय असेल? पहिल्यांदा P1 आणि P2 होते. राईट, आता याच्यावर एक्स्ट्रा प्रेशर तो व्यक्ती जो आहे आपल्या तोंडाच्या मार्फत फुकत आहे, त्यानं P प्रेशर लावलं. तर पॉइंट P आणि पॉइंट P1 आणि पॉइंट P2 या दोन्ही ठिकाणी प्रेशर किती असेल? राईट, त्या दोन्ही ठिकाणी जे प्रेशर असेल तर A ला पॉइंटला P1 प्लस P असेल आणि B पॉइंटला P2 प्लस P असेल. म्हणजे चेंज इन प्रेशर राईट दोन्ही पॉइंटला सेम असेल. कळले का? दोन्ही पॉइंटला सेम चेंज इन प्रेशर असेल. ओके, मग पास्कल्स लॉ याच्यावर आधारित आहे. किंवा आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. हे बघा, एक आपल्याकडे कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये फ्लुइड भरलेला आहे आपण, आणि त्याच्यावर हे एक पिस्टन लावलेलं आहे. पिस्टन कळते तुम्हाला? ओके, हे एक असं पिस्टन लावलेलं आहे. राईट, तर इथं एक पॉइंट P आहे किंवा याचं P1 प्रेशर आहे, दुसरा पॉइंट P2 प्रेशरचा आहे, तिसरा पॉइंट P3 प्रेशरचा आहे. तर इनिशियल कंडिशनला याचे प्रेशर असे आहेत. जर आपण याच्यावर P प्रेशर लावले, राईट, या पिस्टनवर वरून आपण P प्रेशर लावलं, तर या 3 पॉइंटचे प्रेशर काय असतील? त्यानंतरचे प्रेशर, तर नंतरचे प्रेशर असतील P1 प्लस P, P2 प्लस P आणि P3 प्लस P. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की सगळ्या पॉइंटला, लक्षात घ्या, सगळ्या पॉइंटला चेंज इन प्रेशर हे सारखं असेल. सर्व पॉइंटला चेंज इन प्रेशर सारखं असेल आणि हाच पास्कल्स लॉ आहे. काय म्हणतो पास्कल्स लॉ? बघा, इफ किंवा वेन pressure is applied
ऑन एनी वन पॉइंट. लक्षात घ्या, पास्कल्स लॉ किंवा आपण पास्कल्स प्रिन्सिपल सुद्धा म्हणू शकतो. राईट, पास्कल्स लॉ और पास्कल्स प्रिन्सिपल काय म्हणतो बघूया आपण. स्टेटमेंट पाहूया. वेन प्रेशर इज अप्लाइड ऑन एनी वन पॉइंट of an enclosed and incompressible liquid, enclosed and incompressible liquid, then किंवा हे liquid at rest, then that pressure, that extra pressure म्हणू शकतो आपण, चेंज इन प्रेशर म्हणू शकतो. that pressure transmitted equally and undiminished to every point of liquid म्हणा, इथं आपण फ्लुइड सुद्धा म्हणू शकतो. त्यांनी हे जे लॉ काढला फ्लुइड साठी काढला. राईट, लिक्विड और फ्लुइड, एव्हरी पॉइंट ऑफ द फ्लुइड and also on the walls of container. बघा, स्टेटमेंट थोडी मोठी जरी वाटत असली तरी अवघड नाहीये, फार सोपी आहे. अगोदर समजून घेऊ आणि समजून घेतल्यानंतर मग स्टेटमेंट आणखी सोपी वाटेल. काय म्हणते, वेन प्रेशर इज अप्लाइड ऑन एनी वन पॉइंट ऑफ एन इनक्लोज्ड अँड इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. बघा, एक कंटेनर आहे, त्याच्यामध्ये फ्लुइड इनक्लोज केलेला आहे. इनक्लोज्ड म्हणले, बघा लक्षात घ्या, इनक्लोज्ड. राईट, आणि दुसरं इनकॉम्प्रेसिबल. हे फार महत्वाचं आहे. जर इनकॉम्प्रेसिबल नसेल तर हा लॉ ऍप्लिकेबल होत नाही. आता फ्लुइड इनकॉम्प्रेसिबल आहे म्हणजे कोणत्या प्रकारचं फ्लुइड आहे. फ्लुइड इनकॉम्प्रेसिबल आहे म्हणजे कोणत्या प्रकारचं फ्लुइड आहे. आयडियल फ्लुइड आहे. राईट, सो दिस लॉ, पास्कल्स लॉ इज ऍप्लिकेबल ओनली टू आयडियल फ्लुइड्स. क्लिअर आहे. तर त्यावेळेस काय होईल, ते फ्लुइड रेस्टला असेल म्हणजे हायड्रोस्टॅटिक चालू आहे आपलं, रेस्टला असल्यामुळं. देन द प्रेशर ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश्ड. राईट, ते जे आपण अप्लाय केलेलं प्रेशर आहे ते ट्रान्समिट होईल. कसं होईल, इक्वली ट्रान्समिट होईल. आणि त्याचबरोबर अनडिमिनिश्ड, तर डिमिनिश म्हणजे नष्ट होणे. डिमिनिश म्हणजे काय, नष्ट होणे. आणि अनडिमिनिश म्हणजे काय, तर ते प्रेशर नष्ट न होता किंवा प्रेशर लॉस न होता. राईट, प्रेशर कमी न होता, ते प्रेशर प्रत्येक पॉइंट ऑफ द लिक्विड किंवा फ्लुइडच्या प्रत्येक पॉइंटला ट्रान्समिट होईल. राईट, ऑल्सो ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. आणखी कुठं होईल, ते वॉल्स ऑफ द कंटेनर सुद्धा ते प्रेशर लागेल. राईट, म्हणजे एक्स्ट्रा प्रेशरची गोष्ट करतो आपण. आता बऱ्याच बुकमध्ये जे आहे हे स्टेटमेंट वेगळ्या पद्धतीने दिले आहे, पण मिनिंग तोच आहे. लक्षात घ्या, चाहे तुम्ही स्टेट बोर्ड घ्या, एनसीईआरटी घ्या. राईट, मिनिंग तोच असतो. किंवा बीएससीचे बुक घ्या. राईट, सो द प्रेशर किंवा आपण म्हणू शकतो आपण इथे एक्स्ट्रा प्रेशर म्हणू शकतो आपण. एक्स्ट्रा प्रेशर किंवा काही बुकमध्ये इथं तुम्हाला चेंज इन प्रेशर असं सुद्धा दिलेलं असू शकते. तर घाबरायचं कारण नाही. बघा लक्षात घ्या, कारण लिक्विडच्या मध्ये अगोदर काही ना काही प्रेशर असते आणि प्रत्येक पॉइंटला प्रेशर राईट सेम असू शकते किंवा वेगळं असू शकते, डिपेंडिंग ऑन इट्स हाईट. बरोबर की नाही, हाईटवर डिपेंड आहे. जर हाईट खालची असेल किंवा अर्थ सरफेसचं जास्त डाऊनवर असेल तर प्रेशर जास्त असेल, आणि जर लिक्विड आहे त्याच्यावर कमी असेल तर प्रेशर हे कमी असेल. बरोबर आहे का. तर प्रत्येक पॉइंटला वेगवेगळं प्रेशर आहे. आणि त्याच्यावर जर आपण एक्स्ट्रा काही प्रेशर लावलं, काही किंवा प्रेशर काही चेंज केला एकाच पॉइंटवर, त्या लिक्विडच्या एकाच पॉइंटवर आपण एक्स्ट्रा प्रेशर लावलं, राईट, तर ते प्रेशर काय होईल, ते प्रेशर, ते एक्स्ट्रा प्रेशर जे आहे किंवा चेंज इन प्रेशर जे आहे ते या लिक्विडच्या प्रत्येक पॉइंटवर जाईल. कसं जाईल, इक्वली जाईल. कसं जाईल, इक्वली जाईल आणि नष्ट न होता जाईल. त्याचबरोबर ते प्रेशर कुठं लागेल, वॉल्स ऑफ द कंटेनरवर सुद्धा लागेल.
राईट. तर पास्कल्स लॉची स्टेटमेंट तुम्हाला लक्षात आली असेल. तर ही स्टेटमेंट लिहून घ्या, पॉज करत चला, पॉज करून लिहून घेत चला. राईट. आणि एक दोन वेळेस तुम्ही वाचले की तुम्हाला पाठ होऊन जाईल. ठीक आहे. आता यानंतर आपण याचं एक्सपेरिमेंटल प्रूफ म्हणण्यापेक्षा आहे की नाही, एक्सपेरिमेंटल याचं डेमॉन्स्ट्रेशन म्हणूया. राईट. आता बुकमध्ये एक्सपेरिमेंटल प्रूफ म्हणलेला आहे. एक्सपेरिमेंटल प्रूफ म्हणण्यापेक्षा आपण याला एक्सपेरिमेंटल डेमॉन्स्ट्रेशन म्हणूया. कारण आपण इथं प्रूफ काय करणार आहे, आपण ऑब्झर्व करून त्याचं कन्क्लुजन काढणार आहेत, त्याचं डेमॉन्स्ट्रेट करणार आहेत. राईट. तर काय केलं आपण, याच्यासाठी आपण एक कंटेनर घेतलं. हे बघा, हे डायग्राम मुद्दाम काढून ठेवलेलं मी तुमच्यासाठी. एक कंटेनर घेतलं. या कंटेनरला 4 ओपनिंग किंवा 4 आर्म्स आहेत. लक्ष द्या. याचं नाव आहे समजा ओपनिंगचं ए, याचं नाव आहे बी, याचं नाव आहे सी आणि याचं नाव आहे डी. कळतं सगळ्यांना. राईट. आता तुम्ही जर बघितलं असेल या आर्म्सची साईज वेगवेगळी आहे, बरोबर का, ओपनिंगची. आणि या आर्म्समध्ये आपण फ्रिक्शनलेस अँड वॉटर टाईट, बा 2 शब्द आले इथं, फ्रिक्शनलेस अँड वॉटर टाईट पिस्टन्स लावलेले आहेत. हे जे लावले आहेत याला काय म्हणतो आपण, पिस्टन्स, जे खालीवर होऊ शकतात. फ्रिक्शनलेस म्हणजे एनर्जी लॉस होणार नाही, आणि वॉटर टाईट मध्ये म्हणजे त्याच्यातून जे लिक्विड आहे किंवा जे फ्लुइड भरले आपण, ते फ्लुइड लिकेज होणार नाही, त्याच्यातून इकून गळणार नाही, कुठून लिकेज होणार नाही. राईट. तर असे पिस्टन याच्या बसलेले आहेत. आता बघा, ओपनिंग ए जे आहे त्याच्या पिस्टनचा जो बेस आहे, त्या बेसचा एरिया समजा आहे की नाही स्मॉल ए आहे. बी ओपनिंगचा बेसचा एरिया 2a आहे. सी ओपनिंगच्या बेसचा एरिया 3a आहे. आणि डी ओपनिंगचा एरिया a/2 आहे. काय आहे, a/2. कळते सगळ्यांना. किंवा आपण इथे लिहू शकतो एरिया आहे की नाही ऑफ ए ओपनिंग, एरिया ऑफ ए ओपनिंग इज इक्वल टू ए, एरिया ऑफ बी ओपनिंग इज इक्वल टू 2a, एरिया ऑफ सी ओपनिंग 3a आणि एरिया ऑफ डी ओपनिंग इज इक्वल टू a/2. असे एरिया आहेत. ओके. मग आता आपण मधले हे पॉइंट बघितले. राईट. ह्याच्यामध्ये काय आहे, फ्लुइड भरलेला आहे. आणि मग ह्याच्यावर आपण इथून एफ प्रेशर फोर्स लावला. कोणावर, पिस्टन ए वर. पिस्टन ए वर जर आपण एफ फोर्स लावला, त्याच्यावर प्रेशर किती लावलं, बघा प्रेशरचा फॉर्म्युला आहे ऑन पिस्टन ए, ऑन पिस्टन ए, राईट, प्रेशर इक्वल टू एफ अपॉन ए, ए म्हणू आपण, म्हणजेच काय, एफ अपॉन स्मॉल ए. लक्षात सगळेजण. कारण प्रेशर इज इक्वल टू फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन एरिया. तर पिस्टन ए वर प्रेशर झालं फोर्स अपॉन एरिया, राईट, एफ अपॉन ए. ओके. नाव सायंटिस्टनं असं ऑब्झर्व केलं की जर आपण पिस्टन एला प्रेस केलं खाली, तर बी, सी आणि डी हे काय होतील, बाहेर निघतील. बरोबर आहे ना. कारण लिक्विड कसं आहे, मध्ये लिक्विड आहे इनकॉम्प्रेसिबल, ते लिक्विड कॉम्प्रेस होणार नाही. राईट. म्हणजेच काय, लिक्विडचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहील. म्हणजेच काय, म्हणजेच ते कॉन्स्टंट व्हॉल्यूम करण्यासाठी या पिस्टनला बाहेर ढकलेल. बरोबर आहे का. तर हे पिस्टन्स बाहेर जातील. राईट. हे पिस्टन बाहेर जाऊ नये, लक्षात घ्या, हे पिस्टन बाहेर जाऊ नये म्हणून आपल्याला या साईडनं फोर्स लावावा लागेल, आउटवर्ड साईडनी. राईट. आणि सायंटिस्टनं असं ऑब्झर्व केलं की या पिस्टनवर आपण फोर्स एफ लावला होता, याचा एरिया स्मॉल ए होता. राईट. तर या बी पिस्टनला किती फोर्स लावावा लागला, तर या बी पिस्टनला 2F फोर्स लावावा लागला. किती फोर्स लावावा लागला, बी पिस्टनला 2F इतका फोर्स लावावा लागला. राईट. आता बी पिस्टनला 2F फोर्स लावला म्हणजे काय झालं बघा, ऑन पिस्टन बी, ऑन पिस्टन बी एफ किती आहे, 2F, एफ बी म्हणून आपण. याचा एरिया किती आहे, ए बी आहे 2A. कळते का, एफ किती आहे, एफ बी किती आहे, 2F आहे आणि एरिया आहे 2A. राईट. तर प्रेशर काय होईल या ठिकाणी, बोला प्रेशर काय होईल, 2F अपॉन 2A. प्रेशर काय होईल, 2F अपॉन 2A. सो 2F अपॉन 2A, तर 2 2 कॅन्सल होईल. तर बी पॉइंटचं प्रेशर सुद्धा किती येईल, F अपॉन A.
म्हणजे बघा प्रॅक्टिकली सायंटिस्टने पाहिलं की या ठिकाणी सुद्धा प्रेशर एफ अपॉन एच आहे, ऑब्विसली एक्स्ट्रा प्रेशर, राईट. सिमिलरली मग मला सांगा इथं या पिस्टनला मूव न होऊ देण्यासाठी किती फोर्स लावावा लागेल, राईट. एरिया इथं ए होता, फोर्स ए लागला, प्रेशर झालं एफ अपॉन ए. इथं एरिया 2a होता, फोर्स किती लागला, 2f फोर्स लागला, राईट. 2f फोर्स लागला, प्रेशर किती झालं, एफ अपॉन ए. इथं एरिया 3a आहे पॉइंट सी साठी, राईट. पॉइंट सी साठी एरिया किती आहे, 3a आहे. पॉइंट सी साठी एरिया आहे 3a आणि फोर्स किती आहे 3f आणि दोघांचा रेशिओ केला तर 3 ते कॅन्सल होईल, तर प्रेशर येईल तुमचं एफ अपॉन ए. म्हणजे सी पॉइंटला सुद्धा प्रेशर एफ अपॉन ए. सिमिलरली डी पॉइंटला किती असेल कोण सांगा मला. डी पॉइंटला आपल्याला किती फोर्स लावावा लागेल, तर ऑब्विसली F/2 इतका फोर्स लावावा लागेल, राईट. आणि प्रॅक्टिकली हे सायंटिस्टनं करून पाहिलं आणि त्यांना असं आढळलं की ह्या व्हॅल्यूज अशा प्रकारे प्रेशरच्या मॅच व्हायला आहेत, फोर्सच्या आणि एरियाच्या, जेणेकरून की प्रेशर मात्र कसं राहिलंय, कॉन्स्टंट राहिलंय. आणि म्हणून आपण म्हणलं की प्रेशर ॲट पॉइंट ए इक्वल टू प्रेशर ॲट पॉइंट बी इक्वल टू प्रेशर ॲट पॉइंट सी इक्वल टू प्रेशर ॲट पॉइंट डी. आणि यालाच आपण काय म्हणतो, पास्कल्स लॉ, राईट. यालाच काय म्हणतो आपण, पास्कल्स लॉ. तर आता आपण पास्कल्स लॉचे ऍप्लिकेशन पाहणार आहोत, राईट. त्या ऍप्लिकेशनच्या अगोदर आपल्याला पास्कल्स लॉ नेमकं काय सांगायला आहे, राईट, हे समजून घेतलं पाहिजे. ओके, तर हे समजून घेण्यासाठी आपण परत एक एक्झाम्पल घेऊया आणि ते एक्झाम्पल म्हणजेच ऍप्लिकेशन असणार आहे, राईट. त्याचं नाव मी आता सांगणार नाही, एक्झाम्पल एक्सप्लेन झाल्यानंतर मग तुम्हाला ते सांगेल, राईट. तर एक्झाम्पल कसं आहे बघूया आपण. आपल्याकडे 2 इंटरकनेक्टेड कंटेनर्स आहेत. कसे बघूया आपण. तर समजा आपल्याकडे एक असं छोटं कंटेनर आहे, ओके. लक्ष द्या, हे जे पिस्टन आहे, समजा हे कंटेनर ए आहे, हे कंटेनर बी आहे, लक्ष द्या, राईट. तर हे कंटेनरचा जो बेस एरिया आहे खूप छोटा आहे आणि या कंटेनरचा खूप मोठा एरिया आहे. ह्याच्यावर पिस्टनचा एरिया किंवा ह्याचा पिस्टनचा एरिया S1 म्हणूया आपण, ह्याच्या पिस्टनचा एरिया S2 म्हणूया. आपल्याकडे 2 इंटरकनेक्टेड कंटेनर्स आहेत असे, राईट. या कंटेनरच्या मध्ये, ओके, ह्याची साईज छोटी आहे कंटेनरची, या कंटेनरची साईज मोठी आहे. ह्याच्यावर फ्रिक्शनलेस आणि वॉटर टाईट असे काय लावले आहेत, पिस्टन्स लावलेले आहेत. या पिस्टनचा बेस एरिया S1 आहे आणि या पिस्टनचा बेस एरिया S2 आहे. इथपर्यंत कळेल तुम्हाला, S1 आणि S2, ओके. आणि हे कशानं भरलेलं आहे, हे कशानं भरलेलं आहे, तर पूर्ण ते भरलेलं आहे आयडियल फ्लुइडनं. आयडियल म्हणजे काय, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइडनं भरलेलं आहे, राईट. ओके, आता आपल्याला काय करायचं बघा. आता आपल्याला ह्याच्यावर फोर्स F लावायचा आहे. ह्याच्या फोर्स किती लावायचा आहे, F किंवा F1 म्हणूया आपण, F1 फोर्स लावायचा आहे, ठीक आहे. म्हणजे ह्याच्यावर जर आपण F1 फोर्स लावला, लक्ष द्या, ह्याच्यावर आपण F1 फोर्स लावला, राईट. त्याच्यावर प्रेशर किती निर्माण होईल, तर आपण म्हणूया प्रेशर याच्यावर निर्माण होईल P1 = F1 अपॉन A1, ठीक आहे. लिक्विडवर प्रेशर किती निर्माण होईल, P1 = F1 अपॉन A1. काय डाऊट नाही याच्यामध्ये, ओके. आता हे जे प्रेशर आहे, हे एवढंच प्रेशर याच्यावर सुद्धा लागतंय का, एवढंच प्रेशर याच्यावर सुद्धा लागतंय का, हे आपल्याला बघायचं आहे आणि याचा यूज काय आहे ते बघायचं आहे, ठीक आहे. तर ठीक आहे, आपण म्हणूया याच्यामध्ये लिक्विड कसं आहे, इनकॉम्प्रेसिबल आहे. मग लिक्विडचं काय चेंज होणार नाही, व्हॉल्यूम चेंज होणार नाही, बरोबर का, व्हॉल्यूम चेंज होणार नाही. समजा F1 प्रेशरनं, राईट, हे D1 खाली गेलं लिक्विड, या ए कंटेनर मधलं लिक्विड खाली गेलं D1, तर बी कंटेनर मधलं लिक्विड काय जाईल, वर जाईल D2 डिस्टन्सनी. आता इथं डिस्टन्स सारखं राहील का, तर डिस्टन्स सारखं राहणार नाही, व्हॉल्यूम सारखं असेल, पण याचा एरिया मोठा असल्यामुळं याचं डिस्टन्स छोटा असेल बघा, राईट. इथं D1 डिस्टन्स गेलं तर D2 डिस्टन्स गेलं, राईट. मग आपण म्हणूया एवढ्या पार्टचं व्हॉल्यूम = एवढ्या पार्टचं व्हॉल्यूम, लक्षात येईल तुम्हाला, राईट. तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय म्हणून आपण, सो चेंज इन व्हॉल्यूम
चेंज इन वॉल्यूम ऑफ ए इक्वल टू चेंज इन वॉल्यूम ऑफ बी. ठीक आहे, चेंज इन व्हॉल्यूम ऑफ ए इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम ऑफ बी. तर बघूया आपण व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो. एरिया 1 किंवा एरिया 1 म्हणण्यापेक्षा आपण S1 म्हणूया. S1D1 इक्वल टू S2D2. कळलं का. पहिले इक्वेशन आलं आपल्याकडे S1D1 इक्वल टू S2D2. राईट. नाव दुसरी एक गोष्ट इथं काय कॉन्स्टंट असणार आहे. इथं एनर्जी लॉस व्हायली का नाही. कुठेही एनर्जी लॉस होत नाही असं आपण म्हणालो. म्हणजे इथं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण वापरू शकतो. काय वापरू शकतो. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लक्ष द्या, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण म्हणू शकतो वर्क डन on this side A side equal to work done on the B side. So W on the A side is equal to work done on the B side. जेवढं काम इथे केलं तेवढं इकडे ट्रान्सफर व्हायले. बरोबर आहे का. राईट. सो वर्क काय असतंय. फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. सो F1D1 इक्वल टू F2D2. कळलं का. समजा याच्यावर फोर्स लागायला F2 असं मानलं आपण. F1D1 इज इक्वल टू F2D2. हे इक्वेशन आपल्याला 2 भेटलं. इक्वेशन 2. आता लक्ष द्या काय करायचं नाही आपल्याला. इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड करायचंय. डिवाइड 1/2. डिवाइड 1/2 काय भेटते आपल्याला बघूया. 1 आहे किंवा 1/2 नाही, 2/1 करा. 2/1. राईट. 2 आहे. F1D1 त्याला डिवाइड केलं S1D1 ने इक्वल टू दुसरं आहे F2D2 त्याला डिवाइड केलं S2D2 ने. D2D2 D1D1. राईट. मेले काय आलं. F1 अपॉन S1 इज इक्वल टू F2 अपॉन S2. राईट. तिथे एरिया काय होता. S1 एरिया घेतला बघा आपण. लक्षात घ्या. S कलर सिम्बॉल घेतले, एरियाला घेतलेला आहे. राईट. सो F1 अपॉन S1 म्हणजे प्रेशर ऑन साइड ए. प्रेशर ऑन साइड ए इक्वल टू प्रेशर ऑन साइड बी. कळते का. प्रेशर ऑन साइड ए इक्वल टू प्रेशर ऑन साइड बी. राईट. याच्यावर आपण F2 चा फॉर्म्युला काढला बघा. लक्षात घ्या. याच्यावर आपण F2 चा फॉर्म्युला काढला तर आपल्याला काय भेटेल. F2 इक्वल टू आपल्याला भेटेल F2 इक्वल टू F1 इंटू S2 अपॉन S1. राईट. किंवा कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण करूया F1 इंटू A2 अपॉन A1. बघा F2 चा फॉर्म्युला असा भेटला आपल्याला. आता मला सांगा A1 मोठा आहे का A2 मोठा आहे. बघा इथं. राईट. एरिया 2 मोठा आहे. एरिया 2 मोठा आहे. मग जेवढा फॅक्टरनं किंवा जेवढ्या टाइम्सनं एरिया 2 एरिया 1 पेक्षा मोठा असेल तेवढ्या टाइम्सनं F2 जास्त असेल. जास्त असेल. सो इफ एरिया 2 इज ग्रेटर दॅन एरिया 1, लक्ष द्या, देन F2 इज ग्रेटर दॅन F1. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. ऍडव्हान्टेज. जर एरिया 2 मोठा घेतला आपण म्हणजे इथं जेवढा मोठा एरिया घेऊ राईट तेवढा जास्त इथं फोर्स लागेल. लक्ष द्या. इथं जेवढा छोटा एरिया आहे म्हणजे आपण इकडं कमी फोर्स लावून इकडं जास्त फोर्सचं आउटपुट मिळवू शकतो. म्हणजे आपण कमी फोर्सनं जास्त वेटची वस्तू उचलू शकतो. लक्षात घ्या. प्रिन्सिपल ध्यानात घ्या. इथं काय व्हायला त्याला. राईट. तर इथं F2 इक्वल टू आहे F1 A2 अपॉन A1. जर A2 मोठा असेल राईट तर F2 मोठा असेल म्हणजे कमी फोर्स लावून जास्त फोर्सचं काम आपण करू शकतो. राईट. आणि अशा मशीनला आपण म्हणू शकतो, याला म्हणतो म्हणा किंवा हायड्रॉलिक लिफ्ट. काय म्हणतो आपण. हायड्रॉलिक लिफ्ट. याला काय म्हणतो आपण. हायड्रॉलिक लिफ्ट. नावातच लिफ्ट आहे त्याला लिफ्ट करायचं आहे. आता ऑब्विसली लिफ्ट कुठं वापरतील बघा. लक्षात घ्या. जिथं जड वस्तू आहे. आता काय केलं आपण. हे एरिया खूप मोठा केला. हा एरिया खूप मोठा केला. राईट. आणि इथं आपण कार ठेवली. काय ठेवलं. इथं एक आपण कार ठेवली. ओके. हा एरिया खूप मोठा केला आणि इथं आपण कार ठेवली. लक्षात येते का. राईट. समजा हा एरिया 20 टाइम्स ग्रेटर आहे. A2 इज ग्रेटर दॅन A1. सो 20:1 रेशिओ आहे. राईट. किंवा 200 टाइम्स ग्रेटर करू शकतो आपण याला. ओके. म्हणजे 200 पट वजन कमी लावून किंवा 200 पट फोर्स कमी लावून या साईडला तुम्ही 200 पट फोर्स कमी लावा पण इकडं गाडी जी आहे तुम्ही उचलू शकाल
आणि हेच ॲप्लिकेशन आहे पास्कल्स लॉचं. राईट, पास्कल्स लॉच्या प्रिन्सिपलवर बेस्ड आपण जे इन्स्ट्रुमेंट बनवलं तर आपण म्हणतो हायड्रॉलिक लिफ्ट. हायड्रॉचा अर्थ काय, वॉटर किंवा फ्लुइड. राईट, आणि आवली किंवा आवलस असा शब्द होता, त्याचा अर्थ आहे ट्यूब. राईट, म्हणजे जर दोन कंटेनर आपण ट्यूबनं जोडले, राईट, त्या साईज जर आपण अरेंज केल्या तर आपण कमी फोर्समध्ये जास्त फोर्सचं काम करू शकतो. हे प्रॅक्टिकली आपल्याला अनबिलिव्हेबल वाटत नसेल, विश्वास जरी बसत नसेल, तर ॲक्च्युली होतंय असं. आणि तुम्ही बघत असाल तर जे जॅक लावलेले असतात गाडीला, ते पायाचे दाबायचे जॅक असतात बघा. राईट, त्याला पायानं दाबलं की काय होतंय, ते गाडी वर उचलते. आपल्या किती आसानीनं किंवा आपण सोप्या ह्यानं त्याला इझिली आपण त्याला दाबू शकतो, पण तेवढी गाडी उचलतो. आणि ॲक्च्युली असं फोर्स लावून गाडी उचला बरं, राईट, नाही उचलणार, है की नाही. पण ते ह्यानं काय होतंय, मग त्याला आपण काय म्हणतो, हायड्रॉलिक जॅक म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, हायड्रॉलिक जॅक म्हणतो. राईट, सिमिलरली बघा, तुम्ही गाडीचे जे आहेत, गाडी आता किंवा ट्रॅक्टर वगैरे असेल, तुम्ही पाहिलं असेल तर ट्रॅक्टरला असं वर करण्यासाठी खालची माती पडा म्हणून इथं जे पाईप येतो त्याला काय म्हणतो आपण, हायड्रॉलिक जॅक म्हणतो. राईट, तर हे सगळे ॲप्लिकेशन कशावर बेस्ड आहेत, हायड्रॉलिक लिफ्टवर बेस्ड आहेत. कशावर बेस्ड आहेत, हायड्रॉलिक लिफ्टवर बेस्ड आहेत. सो हायड्रॉलिक लिफ्टची फायदा काय आहे, तो हायड्रॉलिक लिफ्ट, राईट, च्या मदतीनं आपण लेस फोर्समध्ये मोर फोर्सचं आउटपुट घेऊ शकतो. इनपुट लेस आणि आउटपुट मोर फोर्सचं घेऊ शकतो. राईट, आणि कशावर बेस्ड आहे, हे बेस्ड आहे पास्कल्स लॉ किंवा पास्कल्स प्रिन्सिपलवर बेस्ड आहे. राईट, तर आपण इथंच थांबूया आता. हायड्रॉलिक लिफ्ट तुम्हाला समजली असेल. ओके, तर दुसरं ॲप्लिकेशन जे आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. दुसरं ॲप्लिकेशन आहे, राईट, हायड्रॉलिक ब्रेक्स ॲप्लिकेशन नेक्स्ट ॲप्लिकेशनमध्ये घेऊया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. राईट, तर असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील, कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे असतील तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, राईट, बेल नोटिफिकेशन दाबा आणि राईट ऑल हे सिलेक्ट करा. फिजिक्स बाबाचं भक्त व्हायचं असेल तर घंटी तर वाजवावीच लागेल. विद्यार्थी मित्रांनो, इथंच थांबूया. राईट, नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट इंटरेस्टिंग टॉपिकसोबत भेटूया.